अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राचा विचार करता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र मध्य प्रदेश सीमा बुलढाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमेपर्यंत जाऊन टेपले आहे। त्या दृष्टिकोनातून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाकरिता फार मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज भासणार आहे। निवडणुकीच्या कामकाजाचा भाग म्हणून 294 एसटी बसेसची मागणी निवडणूक आयोगाने एसटी महामंडळाकडे केली आहे। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन पोहोचविणे व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवण्याच्या कामाकरिता 294 बसेंची आवश्यकता भासणार आहे। निवडणुकीच्या आदल्या दिवशी 17 एप्रिल व मतदानाच्या दिवशी 18 एप्रिल अशा 2 दिवस सदर बसेस व त्यावरील 294 चालक तत्पर राहणार आहेत। त्यापैकी अमरावती डेपोला 36 बसेंची मागणी केली असून लग्न सराईचे दिवस असल्यामुळे व एसटी बसेस कमी झाल्यामुळे प्रवाशांना यांचा फटका बसण्याची शक्यता नाकारतात येणार नाही। मात्र निवडणुकी कामकाजाकरिता एसटी बसेस अनिवार्य असल्याचे आगार व्यवस्थापक जयस्वाल यांनी विसेन न्यूज जवळ सांगितली। निवडणूक अधिकारी अमरावती यांच्याकडून अमरावती एक आगाराला 36 वाहनांची मागणी प्राप्त झालेली आहे। सदर वाहने दिनांक 17 मार्च 2019 रोजी सांस्कृतिक भवन मुर्शी रोड अमरावती येथून मतदान पथके प्रत्येक मतदान केंद्रावर सामानासहित व त्यांनी निर्धारित केलेल्या माणसासहित पोहोचवले जातील व दिनांक 18 मार्च 2019 रोजी मतदान संपल्यानंतर मतदान पथके सोबत सांस्कृतिक भवन मुर्शी रोड अमरावतीला सर्व मतदान पथके वापस आणण्यात येईल। या सर्व 36 वाहने सुस्थितीत जातील याबाबतची आम्ही आज इथं खातरजमा करत आहोत। तरी समोरील व्यवस्था व्यवस्थित पार पडेल अशी आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो। विसेन न्यूज करिता शिवानी ठाकूर यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।